स्कूल छूटने के बाद स्कूल कब छोड़ा तुम्हारा? आपको बताया 4 बाद में उसके बाद क्या किया? 2000 में छोड़ा था। अच्छा, 2000 से क्या क्या कर रहा था? मजदूरी। हा जो कसाब ज्या संघटनेशी संघटित होता आणि ज्यांनी 26/11चा हल्ला घडवून आणला ते म्हणजे लष्कर-ए-तय्यबा। या संघटनेबद्दल तुम्हाला आतापर्यंत बऱ्यापैकी माहिती झालीच असेल जर तुम्ही सीरीज फॉलो करत असाल तर, पण ह्याच संघटनेचं एक इंटरेस्टिंग कनेक्शन ऑपरेशन सिंदूर बरोबर सुद्धा आहे। ये मस्जिद पहले से बहुत बड़ी बनेगी। अल्लाह ताला इस मस्जिद को अपने बंदों के लिए आबाद करे। यहाँ से बड़े मुजाहिदीन और बड़े तलबा नमाजें पढ़ के फारिग हुए गए हैं। तर बघा आता ही दहशतवादी संघटना आहे लष्कर-ए-तय्यबा, तिथं खूप मोठं कॅम्पस आहे। केवढं मोठं माहिती आहे का? जवळपास 200 एकरचं। ते कुठे माहिती आहे का? पाकिस्तान मधलं लाहोर शहर आहे ना, तिथे मुरीद के नावाची जागा आहे, तिथे मरकज-ए-तय्यबा नावाचं त्यांचं एक खूप मोठं कॅम्पस आहे, जे जवळपास आर्मीचं एखादं कॅन्टोन्मेंट असतं ना तितकं मोठं कॅम्पस आहे। 200 एकरचं म्हणजे तुम्ही समजूच शकता ना केवढं, ज्यामध्ये हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत, मस्जिद आहेत आणि वेगवेगळ्या अजून गोष्टी आहेत। म्हणजे पूर्ण सिस्टम त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे एकंदरीत तिथल्या लोकांसाठी, आणि त्यांना सुद्धा दहशतवाद्यांकडून प्रेरणा मिळून ती लोक सुद्धा दहशतवादाला सपोर्ट केला पाहिजे म्हणून। आणि एकंदरीत ह्या ज्या दहशतवादी संघटना आहेत ना तिथे प्रॉपर लीगल रजिस्टर्ड NGO असतात आणि तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये सुद्धा एकंदरीत ह्या सर्व दहशतवादी संघटना वेगवेगळ्या नावाने सक्रिय सुद्धा असतात। त्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करेनच। पण बघा एकंदरीत ह्या सर्व गोष्टीचं ऑपरेशन सिंदूरशी काय कनेक्शन आहे ते तुम्हाला सांगतो। एक मरकज-ए-तय्यबा नावाची तिथे जागा आहे, ज्याला एक प्रकारे सेंटर सुद्धा म्हटलं जातं। कशाचं? तर इस्लाम धर्म शिकवण्याचं सेंटर। म्हणजे कसं माहिती आहे का, ह्या कसाबची जी ट्रेनिंग झाली होती ना ती जवळपास 3 टप्प्यामध्ये झाली होती। पहिली स्टेज असते ना त्याला दौरा-ए-सुफा म्हटलं जातं। जवळपास 21 दिवसांचा बेसिक इस्लाम किंवा मग मुस्लिम धर्माशी निगडीतला कोर्स असतो, ज्यामध्ये त्यांना सर्व धार्मिक गोष्टी शिकवल्या जातात। त्यामधनं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर जवळपास परत 21 दिवसांचा दौरा-ए-आम नावाचा कोर्स असतो, ज्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं बेसिक ट्रेनिंग दिलं जातं। टेक्निकलच असतं, म्हणजे कशा प्रकारे शस्त्रांची वगैरे माहिती दिली जाते आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या म्हणजे सेल्फ डिफेन्सचा कोर्स कसा असतो तशा प्रकारची गोष्ट। आणि त्यानंतर ह्या कोर्समधनं चांगल्या रीतीने उत्तीर्ण होणारे हे जे दहशतवादी एस्पिरंट्स असतात ना, यांना 3 महिन्याच्या कोर्सला पाठवलं जातं, ज्याला दौरा-ए-खास असं म्हटलं जातं। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बॅट ट्रेनिंग म्हणजे कमांडोंना जशा प्रकारे ट्रेनिंग दिल्या जातात ना तशा प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या जातात। मरकज-तय्यबा मुरीद के यह IB से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। आगे दूसरा आया।